नववर्षानिमित्त तणावमुक्त जीवनासाठी स्वामी शिवकृपानंद यांचे अनमोल मार्गदर्शन। गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर तसेच योगप्रभा भारती सेवा संस्थेच्या रौप्य वर्षानिमित्त स्वामी शिवकृपानंद यांच्या मुख्य मार्गदर्शनात बोरिवली येथील चिकूवाडा येथील बाळासाहेब मैदानात भव्य सामूहिक ध्यान साधना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या तसेच ध्यान साधनेच्या माध्यमातून स्वामीजींनी मानसिक स्थिरतेचा तसेच आत्मभावाचे महत्त्व विस्तृत पद्धतीने समजावून सांगितले। या भव्य कार्यक्रमासह हजारोंच्या संख्येने नागरिक तसेच भक्तांनी आवर्जून हजेरी लावली। सर, ध्यान सारखा मोठा कार्यक्रम तुम्ही घेताय, परंतु त्याचं महत्त्व सुद्धा पटवणं तितकंच गरजेचं आहे। युवा पिढीला हा कार्यक्रम तुम्ही कसा पटवता? पहिल्यांदा गोष्ट म्हणजे आत्ताचा जे माहोल चाललाय आहे, हे असुरक्षिततेचा जो माहोल चाललाय, या माहोलमध्ये आम्हाला तरी वाटतं की मी जेव्हा 25 वर्षापूर्वी जॉईन झालो आणि ध्यान करायला सुरुवात केली, त्या अनुभूती हा मार्ग जो आहे अनुभूतीचा मार्ग आहे। आम्ही काय सांगत नाही, काय वादा नाही, कोई कुछ नाही, फक्त आम्ही ध्यान करा, ध्यान करा, ध्यान करून तुम्हाला पटेल की तुम्ही कोण आहात। तेव्हा त्या आत्म्याला पटेल की मी कोण आहे, मग त्याची आत्माच गुरु बनते। ह्या मार्गाचा मेन उद्देश तेच आहे, स्वामीजीचा उद्देश तोच आहे। सर, तुम्ही उल्लेख करताना सांगितले की 25 वर्ष आधी तुमच्यात पुढे बदललं आणि आज 25 वर्ष तुमच्यात काय बदल झाले? खूप बदल झाले। एकतर माझी मानसिकता जी आहे, दुसऱ्यांना बघण्याची, माणसांना बघण्याची जी मानसिकता आहे, ते खूप बदल झालं। आम्हाला कळलं की हे धर्म संबंधित जे आपल्या आता वादविवादाचा समाजात चाललाय, तर धर्म हा नाही आहे, आत्मधर्म आहे, माणुसकी हा प्रथम धर्म आहे। आणि हे जेव्हा यंगस्टर्सना कळेल की आमचा आत्मधर्म एकच आहे, कुणामध्ये काही फरक नाहीये, जातीचा भेद नाहीये, धर्माचा भेद नाहीये, आणि आत्मा म्हणजे फक्त ऊर्जा असते आणि प्रत्येक आत्मामध्ये सेम ऊर्जा असते। फक्त फरक एवढाच आहे की त्या आत्माची जी जर्नी त्याने आधी केलेली आहे ते वेगवेगळं आहे, प्रत्येक माणसाचं वेगवेगळं आहे। शेवटचा प्रश्न, स्वामीजींचं कार्य घराघरात पोहोचण्यासाठी आपण कशा प्रकारे काम करतात? प्रत्येक स्कूलमध्ये, कॉलेजमध्ये, कॉर्पोरेटमध्ये किंवा संस्थेमध्ये, बिल्डिंगमध्ये, सोसायटीमध्ये जे लोक आम्हाला इन्व्हाइट करतात तिकडे जाऊन हे मोफत शिबिर आहे आणि हे परमात्माचं कार्य आहे, म्हणून हे मोफतच असणार। आणि इव्हन त्यांचे 45 दिवस ध्यान करणं किंवा पुढे सुद्धा सेंटरमध्ये जाऊन ध्यान करणं ते सुद्धा मोफतच आहे। तर हे कार्य ते अनुभूतीचा मार्ग आहे, याच्यामध्ये कोणाचा विश्वास ठेवून अंधविश्वास काम करायचं नाहीये। ध्यान करून स्वतःला जाणं आणि मेलोडी खाओ खुद जान जाओ, हे स्लोगन माझं स्वतःचं मी सांगतोय की तुम्ही स्वतः जाणा की बाबा हे काय, ह्याच्यामध्ये तथ्य आहे की नाहीये, दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं तुम्ही जाऊ नका। नमस्कार। कार्यक्रम आहे, काय सांगाल तुम्ही? ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला ध्यानाची अत्यंत गरज आहे। समाजामध्ये वेगवेगळ्या टाईपचं प्रदूषण आहे, त्याच्यामध्ये विचारांचं प्रदूषण सगळ्यात जास्त आहे। त्याच्या वेळेला मानसिक, शारीरिक आणि वैचारिक आपल्याला पूर्ण स्ट्रॉंग राहायला पाहिजे, बॅलन्स राहायला पाहिजे, आणि तो एकच मार्ग आहे ध्यान। आणि ध्यानाने मला मी एवढ्यासाठी सांगू शकते की मी एक सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफिसर आहे। मी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, वेगवेगळ्या डिव्हिजनमध्ये काम करत आलेली आहे, आणि ऑफिस, घर, समाज ह्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी घडत असतात त्याच्यामध्ये बॅलन्स ठेवायला मला खूप उपयोग झालेला आहे। एकीकडे ध्यान धरण्याचं महत्त्व पटवून देताना त्यासाठी मार्गदर्शक व्यक्ती सुद्धा तितकं महत्त्वाचं असणं गरजेचं आहे। बाबाजींबद्दल तुम्ही काय सांगाल? बाबाजींबद्दल मी स्वामीजींबद्दल एकच सांगू शकते, स्वामीजी एक स्वतः संसारिक आहेत। संसारात राहून ध्यान करून स्वतःची आत्मिक आणि सर्वांगीण उन्नती कशी करायची हे त्यांनी आम्हाला शिकवलंय, आणि त्यामुळे आम्हाला ते जास्त सोपं झालेलं आहे। आणि त्यांनी सिंपल वेनी ध्यान शिकवून आम्हाला ध्यानाच्या मार्गामध्ये इतक्या सुंदर गोष्टी दाखवलेल्या आहेत की ते आज आम्हाला इतकी वर्ष झाली आहेत। आज 25वा वाढदिवस आहे आमच्या पंथाचा। तर 25 वर्षामध्ये जे काही आम्ही 25 वर्षापूर्वी होतो आणि 25 वर्षांनंतरचा काळ आम्हाला खूप फरक जाणवतोय, आणि त्याच्यामध्ये आम्हाला स्वतःलाच नाही पण आमच्या पंथामध्ये तुम्हाला असे कितीतरी साधक दिसतील की त्यांची उन्नती झालेली दिसेल तुम्हाला। मॅडम, शेवटचा प्रश्न आहे की आजची जी युवा पिढी आहे त्यांना ह्या गोष्टी समजवणं खूपच कठीण आहे। स्वामीजीच्या माध्यमातून ही युवांपर्यंत गोष्ट जाईल यासाठी काय प्रयत्न चालू? आमच्या पंथामध्ये ना आम्हाला म्हणजे स्वामीजी मेन हिमालयातून समाजामध्ये एवढ्यासाठी आलेले आहेत की हिमालयामध्ये असे खूप साधू संत आहेत जे ध्यानस्थ आहेत। पवित्र आत्मा जन्माला आणायचा आहे, त्याच्यासाठी
चांगल्या विचारांचे चांगले आईबाप तयार करायचे. त्यामुळे युवा पिढींना आम्ही समाजातल्या मुलांना आम्ही आणतोय की आपल्याला माहितीये समाजामध्ये आपली युवा पिढी वेगळ्या ठिकाणी भरकटत चाललेलं आहे आणि त्यामुळे ध्यानधारणा त्यांच्यामध्ये आम्ही जोपासायचा प्रयत्न करतोय आणि एक चांगले उत्तम आई वडील घडवून त्यांच्या पोटी चांगल्या आत्मा जन्माला यावं आणि आपल्या समाजामध्ये चांगली उन्नती व्हावी हाच आमचा उद्देश आहे. आणि युवा पिढीला ह्याच्यामध्ये जास्त घेण्याचा प्रयत्न एवढाच आहे की युवा पिढीला जास्त गरज आहे. नवीन नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.